लाडक्या बहीण योजनेतून अनुदान लाटणाऱ्या बहिणींची पोलखोल 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज। ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पहिल्यांदाच जम्मू आणि पूंछ दौरा। जम्मूमध्ये सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। आज शहा पूंछच्या दौऱ्यावर। पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम। विदेशी पर्यटकांची जम्मू काश्मीरकडे पाठ। 2026 सालचं बुकिंग रद्द। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका। नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला। वैष्णवी हगवणेचा पती, सासू आणि नंदेचा जामिनासाठी अर्ज। शिवाजीनगर न्यायालयाकडून तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादक संघावर आज अध्यक्षाची निवड होणार। भाजपाचे अमिरीश घाटगे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अजित नरकेंमध्ये रस्सीखेच, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी परकीय गुंतवणूक। देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत दिली माहिती। देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ। महाराष्ट्रात कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण तर देशात काल सायंकाळपर्यंत 1252 कोरोना बाधित। पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फायनलमध्ये, तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आज दुसरी क्वालिफायर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।